आय लव्ह यू जानवी. माझी होशील ना? किती छान ना. नाहीतर आपले खरंच हो. ध्यान. जानवी, जानू, बाळा बांगडे भरायला बस आता. घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती स्वप्न सारे साकार होता जणू स्वर्ग भास हा होतो नववधू हसण्याचा हळू गंधई अंगणा जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा डोळीपाणी सुखाच्या लहरी सरबरसे आनंदाची नवख्या या बंधनाची सुरू झाली रे कहाणी अलगुज सागहीवर हा एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. भाऊ नाही तू का नाही भरला बँगल्स तुला पण छान दिसतील. जानू मावशीचं झालं ना की भरते मी. ओके. जानू, आता मेहंदी काढायला बस बघू. आईला चल तू बांगड्या भरायला बस. अगं हो, या मुलींचं होऊ दे मग बसते. हो हो, आधी माझ्यासारख्या मुलींचं होऊ दे मग तुम्ही. मला बांगड्या भरा. मंगला 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 हे मंगल, हा अगं आधीच खूप बांगड्या आहेत हातात, दोन दोनच भरा. त्यांना पण भरू दे. झालं तुमच्या बांगड्या भरून? वीणा ये ना बांगड्या भरायला ये. वंच आहेत, भरलेल्या आहेत. सिंचना ये ना बांगड्या भरायला ये. नाही नको ताई माझ्या मॅचिंग आहेत. आता कोण राहिलो इथे, कोण राहिलो? मीच राहिली. उठा. भरा. दोन दोन बांगड्याच भरा त्यांना.
काय ग इथेच बसलीस? चल बांगड्या भरायला. बांगड्या नाही भरणार तू? नाही नको. कशा पायी? अगं जानू तुझ्या बहिणीसारखी आहे, मग बहिणीच्या लग्नात तू बांगड्या नाही भरणार? वा, असं कसं होऊ देईन मी? ते काही नाही, चल. दादा, ही पण बांगड्या भरणार बरं का? छानसा रंग द्या. अहो लेकच आहे माझी. कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या? या. ए पारू, तू कुठल्या रंगाच्या बांगड्या घालणार आहेस ग? अच्छा, हो का? ऐका ना दादा, ही ना आमच्याकडे मोलकरीण आहे, खूप आहे. त्यामुळे हिला फार महागातल्या बांगड्या घालू नका. स्वस्तातल्या घाला, 1-4-5 घाल ग. पाणीपुरी बरा बरा. ए भर ग. बघितलीस पाणीपुरी खायला गेली. दादा याच बना. आदित्य सरांच्या नावानं बांगड्या भरायची माझी इच्छा आज पूर्ण झाली शेवटी. अय्या, छान भरल्यात हा बांगड्या. अहो कुठे चाललात? बसा ना. दादा आणखी भरा बांगड्या. बघू बघू जरा. कुणाकडनं आलात तुम्ही? मी किर्लोस्करांची हितचिंतक सुप्रिया किर्लोस्कर. हो का? संगीत सुरू व्हायची वेळ आली तरी अजून ही गायत्री पोहोचली नाही. तरी मी तिला सांगितलं होतं लग्नाला नाही जमलं तर निदान संगीतला तरी ये. अजून कशी नाही पोहोचली? आमचं खूप जवळचं आणि घट्ट नातं आहे आणि हे सगळं तुला कशाला सांगू आम्ही? नाचना ठाण्याची वहिनी आमची सासवडची नाचना ठाण्याची वहिनी आमची सासवडची नाचना ठाण्याची. बसा ना.
हां मॅडम बोला. ओ सॉरी सॉरी सॉरी, मला माझ्या मैत्रिणीला फोन लावायचा होता, चुकून तुम्हाला लागला. सॉरी, खरंच सॉरी. नाही नाही नाही, काही हरकत नाही. ॲक्च्युली करेक्ट वेळी कॉल केलाय तुम्ही. खरं सांगू का, माझा मूड ना अजिबात ठीक नाही आहे. का? काय झालं? मी त्या मुलीबद्दल सांगितलं होतं माहिती आहे तुम्हाला. ती खूप चुकीचं समजून घेते. माहित नाही, पण काहीतरी मेजर गैरसमज झाला तिला माझ्याबद्दल. मग त्यात काय एवढं? फोन करून गैरसमज दूर करा. नाही बरोबर आहे तुमचं, पण माझ्याकडे फोन नंबरच नाही हो तिचा. हो का? हे बघा, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. देव करो आणि ती मुलगी लवकरात लवकर तुमच्या डोळ्यासमोर येऊ आणि तिच्या मनातले तुमच्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर होत. थँक्यू मॅडम, खरंच बरं वाटलं म्हणून. गुड नाईट. गुड नाईट. किसका फोन था इतना किसका फोन था इतना खुश है. होऊन तुम्हाला सारखं काय तेच असतं रे तुमचं. सिद्धू, हल्ली तुला कोणाचा फोन येतो रे? हा, बाजूला जाऊन बोलत असतो, आम्हाला काही सांगत पण नाही. सांगणार पण नाहीये, कारण सगळा घोळ तुमच्यामुळे होतोय. सगळा गोळ आमच्यामुळे होतोय, ऐकलं काय? अरे आपण गोळ करतो. अरे बापरे, अरे वा वा सिद्धू, आम्ही सगळा घोळ करतोय. हा ना, या पुढच्या वेळेला याला फोन आला आणि ते मी शोधून काढला. कोणाची गुलू 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 माझ्या फालतू डोकं फोडून. हॅलो, हा बोला. सिद्धू वगैरे काय चाललंय इकडं? हा सिद्धू, तू एका पुरुषाशी गुलू गुलू बोलतो? आधी बघ तरी कोण बोलतंय. अरे लेका, मी तुझ्याशी बोलतोय, तू दुसऱ्याशी काय बोलतोय? माझ्याकडे लक्ष दे. अरे काय चाललंय इकडं? ते लग्न चाललंय शेजारच्या हॉल मध्ये, एवढ्या मोठ्याने गाणी वाजवत आहेत. काय रे बाबा, खूप त्रास होतोय. काय कटकट आहे. अहो काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. इकडे दे. हॅलो, कोण आहात तुम्ही? हाऊ आर यू? आणि तुमचा प्रॉब्लेम काय? व्हॉट इज इट आर युअर प्रॉब्लेम? अरे मी कोण आहे हे महत्वाचं नाहीये, कळलं का तुला? मी इतकंच ऐकलंय की सिद्धिराज गाडे पाटील लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. हो, आणि म्हणून मी त्याला फोन केलेला आहे. आणि काय चाललंय इकडं? हा, मोठमोठ्याने गाणी वाजवतायत. अरे खूप त्रास होतोय, डिस्टर्ब होतोय मला. हो काय आवाज? तुमच्या पाठीमागे कसला आवाज येत नाहीये. आता तुम्हाला आवाज ऐकू यावा म्हणून मी काय नवीन फोन विकत घेऊ? अरे कोण माणूस आहे हा? डोक्यावर पडलाय का? काय बोलतोय? म्हणे याच्या घरा शेजारी काहीतरी इव्हेंट सुरू आहे. लग्न? लग्न? हा, वेल्डिंग. हे खबरे. आणि त्या लग्नाचा आवाज इकडे येतो, म्हणे त्याला त्रास होतोय. याचाच आवाज भासाड आहे, माहितीये? हा काय झाला काका? 10 वाजेपर्यंत म्युझिक वाजवायची परमिशन असते, माहितीये ना तुम्हाला? हो माहितीये माहितीये, 10 वाजेपर्यंत परमिशन आहे मला माहितीये. पण 10 वाजायच्या अगोदर जर आम्हाला त्रास होत असेल तर आम्ही आमच्या कानाचे पडदे फाटू द्यायचे का? बरं बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. हा बघा लवकर लगेच. मला सांगतायत. सिद्धू काय ठरलं? काय करायचं आता? सांग ना आम्हाला. तू बोलत होता माहिती. चाल ना. चल 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 ले. आदित्य सरांसाठी मी या बांगड्या भरल्या खऱ्या, पण इथं कुणाला काय बी कळतं कामा नये. काय? आदित्य सर, तुम्ही शोधताय का कुणाला? हा, प्रीतम कुठे गेलाय काय कळतच नाहीये. किती वेळ झाला मी शोधतोय. तू काय उभी आहे अशी इथे पुतळ्यासारखी? चल तिकडे, आपल्याला संगीतसाठी जायचं. वेंकी बोलवतोय कधीपासून. चल. नाही, तुम्ही जा, मी आलेच. मी जा काय? चल ना तू पण. सर मी आले म्हणलं ना. अरे चल पारू. सर आले ना मी, तुम्ही जा ना पुढं. 1 मिनिट, तू काही लपवतेस का? दाखव मला. काय नाही. सर कसला आवाज आहे? 1 मिनिट दाखव.
हो माय गॉड, बांगड्या. सर सावकाश, बांगडी वाढेल. वाढेल? कशी वाढेल ही? एवढीच राहील ना? नाही नाही, वाढेल म्हणजे फुटल. अच्छा, बांगडी फुटली तर त्याला वाढेल असं म्हण. सॉरी. पारू, मी काय म्हणतोय, इकडे बघ ना. सर सर काय करताय तुम्ही? असं बेसावध असताना कशा पायी फोटो काढताय? त्याला कॅन्डिड फोटो असं म्हणतात आणि खूप चांगला आलाय फोटो. पारू चल, आपण अजून 1-2 फोटोज काढू. ये. नाही नाही, नको नको. कुणी बघितलं तर, कुणी काही बोललं तर? कोण बघेल? कुणी कशाला काय बोलेल? बानं बघितलं तर? मग काय झालं? अनुष्का मॅडमनी बघितलं तर? नाही नाही, अनुष्का मॅडमनी बघितलं तर त्या बाला जाऊन सांगतील. पारू, काय संबंध आहे? वाहने नाही समजी गडबड होईल. नाही नाही, नको, फोटो नको काढायला. मला मला जावं लागल. देवी माझी वाट बघते. पारू, उगाच काहीतरी फालतू कारण देऊ नकोस. चुपचाप फोटो काढ. सर पण इट्स अन ऑर्डर. ठीक आहे, काढा पडदिशी. हा, बघ आता इकडे. हिची हिंमत तर वाढतच चालली आहे. सगळ्यात आधी हिचाच बंदोबस्त करायला हवा. पारू, हसायचं असतं फोटोमध्ये. प्लीज स्माइल. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी आदित्य किर्लोस्कर. आणि मी भावना दळवी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या दिमागदार सोहळ्यात. आज तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत एकत्र जान्हवी आणि जयंतरावांच्या संगीत समारंभासाठी आलात म्हणल्यावर हा सोहळा दिमागदार होणारच. ऍब्सोल्युटली भावना. आणि भावना, कसं आहे ना, आपली मायेची माणसं आपल्या सोबत असले ना की छोट्यातल्या छोट्या प्रसंगांनी मोठा उत्सव होऊन जातो. अगदी बरोबर. आणि आदित्य, कुटुंब म्हणजे काय हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला माहिती असणार. अगदी खरं आहे. आणि कुटुंब हा शब्द जरी छोटा असला ना तरी आपलं कुटुंब आपल्या पाठीशी उभं आहे ही भावना खूप सुंदर आहे. आणि भावना, त्यामुळे तू आणि मी, आपण दोघेही लकी आहोत. कारण आपल्या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या प्रसंगात आपले दोन्ही कुटुंब आपल्या सोबत आहेत. खरंच. तर आता सुरू करूया जान्हवी आणि जयंतचा दिमागदार संगीत सोहळा. आणि आता जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्सला, म्हणजे आपल्या परिवारातल्या शेंडेफळापासून. सानवी, साध्वी आणि एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. टेन्शन ना,
पाहिलंच ना, विधिवत आणि सादर संगीत लग्न झाल्यावर आई बाबांना केवढा आनंद होतो. हे बघ बाळा, मला तुला दुखवायचं नाहीये. असो, चल मी निघते आता. आई अगं इतक्यात कुठे जातेस? थांब ना थोडा वेळ. होऊ देत ना परफॉर्मन्स थोडे. अगं तुला माहिती आहे ना, मी सिद्धूला निघायच्या आधी सांगितलं होतं की तुझ्या नंडेच्या कार्यक्रमासाठी येते, तर भरपूर चिडला होता. सिद्धू घरी यायच्या आत मला घरी पोचायला हवं, नाही तर तुला माहिती आहे ना. काय गाय, तू कशाला त्याचं ऐकतेस? हा सिद्धू पण ना. जाऊ दे ग, चल निघते मी. थांब, हा परफॉर्मन्स बघून जा. बरं ठीक आहे. आज तो पॅलेस आहे. अरे केवढा आवाज आहे इकडे. आज जाऊन बघायलाच पाहिजे काय ते. काम कर, मी पुढे जातो आणि सिच्युएशन हँडल करतो. ऑर्डर. तुम्ही डायरेक्ट स्पीकरच्या वायर करा, ठीक आहे? चल चला. बरं ठीक आहे, मी आता निघते. हां, लक्ष्मीताईंना सांगून जाते. आई अगो बाय. बसा बसा. मी येते आता, बराच उशीर झालाय. आत्ता कुठे निघालात? ते काही नाही, आता इथे रात्रीचं जायचं नाही, इथेच राहायचं. नाही, मी निघते आता, बराच उशीर झालाय. ह्याने गाडी पाठवली आहे. बरं, खूप छान वाटलं तुम्ही आलात. पण उद्या येत आहे ना? हो, आम्ही सगळेच येणार आहोत नक्की. आणि कार्यक्रम खूप छान होतोय. बघा ना, मुलं म्हणजे खरंच. हा, अच्छा ये. बरं, पोचलात की कळवा. कळवते. सांभाळून जा. हो हो. अच्छा अच्छा.
संतोष बघ जरा काय झालं. हो आई बघतो. काका थांबा, मी बघतो. अरे हा आदित्य जातोय. पण कशी काय गेली लाईट? नेमकी आत्ताच कुठे गेली आणि लाईटीला पण आत्ताच जायचं होतं. अंधारात काही दिसत एक नाही. ही अनुष्का आहे ना? अंधारात काय करते? अनुष्का? हा अगं एवढ्या अंधारात इथे एकटी काय करतेस तू? अहो बराच वेळ झाला तुम्ही मला दिसलाच नाहीत ना, मग मी तुम्हाला शोधत शोधत इथे आले. चला ना जाऊया या. शपथ, तू मला शोधायला आलीस? माझा नवरा सुद्धा आला नाही. एवढी काळजी आहे का तुला माझी? काय गे पारू, अशी भूतासारखी काय येतेस हा? आणि एवढ्या अंधारात तू काय करतेस इथे? आणि हे काय ग हातात काय लपवलंस तू? नाही काय बी नाही. खरं सांग, हातात काय लपवलंयस? धामिनी मॅडम खरंच काय बी नाही. अगं मग पुढे आण ना, हात लपवतेस का? काय तू नाही अशी ऐकणार. धामिनी मॅडम हात दाखव. राहू द्या ना. धामिनी मॅडम आरू हात दाखव. आरू, हा हिरवा चुडा का भरलास तू? हा तर लग्न झालेल्या बायका भरतात ना, मग तू का भरलायस? अगं बोल ना, कोणाच्या नावाचा आहे हा? धामिनी मॅडम तसा काय बी विचार केला नाही. सहजच भरल्या. नाही म्हणजे सहजच भरलास तू चुडा हातामध्ये. पण किती सुंदर दिसतो ना चुडा हिच्या हातात. कोणाच्या नावाचा चुडा भरलास पारू हातात? हा सांग ना. अनुष्का मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? कुणाच्याच नावाचा नाही भरला. पारू, आता खरं खरं बोलायचं. हा चुडा तू कोणाच्या नावाने भरलायस? धामिनी मॅडम खरंच सांगते मी, कुणाच्याच ना. खरं सांग. खरं सांगतेस? काय करताय? आता बोल. अहो दामिनी मॅम, हे काय करताय तुम्ही? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तिने भरला असेल कोणाच्याही नावाचा चुडा. अहो असा हात पिरगळू नका, बांगड्या फुटतील तिच्या. धामिनी मॅडम अहो तुमचा हात सोडा ना. काय ग बोलशील आता? कुणाच्या नावाचा आहे हा चुडा? नाही. धामिनी मॅडम अहो काय करताय? धामिनी मॅडम काय करताय तुम्ही? दामिनी मॅम, काय केलं ते तुम्ही? बिचारी रडतीये ना. पारू, पारू तू ठीक आहेस ना? अरे बापरे, अगं किती लागलंय? काळजी घे हा. सिद्धू, कुठे आहे? सिद्धू, अरे ऐकायचे. सिद्धू. अरे नाही ना. अरे मग तुला सांगत होतो ना. आत राहिला का तू? सिद्धू, सिद्धू, ए काय झालं काय? काम झालंय, चला कल्टी मारू. ए, घाबरून पळत नसतो आपण, कळलं काय? अरे तसं नाही रे सिद्धू. हे बघ, आपण उडी टाकून गेलो असतो तरी करेक्ट काम केलंय आपण. हा
कोणी विचारायला आलं तर बघूया ना काय करायचंय ते. अरे पण कशाला उगाच लग्न कार्यात आपल्याला राडा करायचा आहे. हे बघ, त्या काकांनी सांगितलेलं काम आपण सगळं केलंय ना, मग कशाला उगाच, चल ना, सोड ना, जाऊ दे ना. एक काम करा, तुम्ही जा, मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय येणार नाही. अरे सिद्धू ये. अरे जा ना, जा. ए चल 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 चल. हॅलो 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 हॅलो, तू इथं काय करतोस? ए तुला काय करायचं रे? सकाळी धुतला नाही, पण आता मध्ये आलं नसतं फोन काढून कळला काय. कूल 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 ब्रो. मला इथे अजिबात तमाशे नको आहेत. माझा साखरपुडा आहे. आदित्य, तू माझा पाठलाग करत इथपर्यंत आलास? तुला लाज नाही वाटत? चल निघ, चल निघ इथून. राहू दे आदित्य, या असल्या माणसांच्या नादी लागण्यात काही अर्थ नसतो रे. जाऊ दे ना, चल तू. एक सेकंड. आदित्य, आदित्य नको. स्टे अवे, ओके? डोक्यात केलाय हा मुलगा. आय मीन, काही डिसेन्सी नावाचा प्रकारच नाहीये. अशक्य आहे हा मुलगा यार. खरंच रे, तुला माहितीये, मला तर त्याचा इतका त्रास होतो ना, मी घराबाहेर पडले ना की तो समोरच असतो. आणि मी जेव्हा जेव्हा त्याला बघते ना, तेव्हा तेव्हा तो कोणाला तरी मारतच असतो. सिरियसली? हो. हे असं का वागतात लोक, कोणाला माहिती. पण खरंच काल आणि आज तू त्याला झापलंस ना, ते फार बरं झालं. इथून पुढे तो मला त्रास द्यायची हिम्मतच नाही करणार. आय होप सो. कुणाला शोधतोयस? पारुला. अरे असेल इथेच कुठेतरी. अरे कुठे आहे? कधीपासून शोधतोय मी तिला. तिलाच तर शोधत शोधत इथपर्यंत आलो. कुठे गेली ही मुलगी देव जाणे. अरे एवढं मिस करतोस तिला? हो. पारू, पारू माझी खरंच खूप चांगली मैत्रीण आहे. नोटीस करतेय मी ते. नाही म्हणजे तुझं लक्ष सारखं तिच्याकडे असतं आणि ती तुझी खूप काळजी करते. तुमचं बॉन्डिंग खूप छान आहे ना. तुझ्या वागण्यातनं सारखं असं वाटत असतं की तुला तिच्याशिवाय बिलकुल करमत नाही. नाहीच करमत मला. ती जर आजूबाजूला नसेल ना, तर असं वाटतं काहीतरी काहीतरी असं चुकल्यासारखं वाटतं. असं वाटतं काहीतरी मिसिंग राहतंय काहीतरी. बेसिकली पारू मला खूप चांगलं ओळखते, माझी खूप चांगली काळजी घेते. आई नंतर जर मी कोणावर डिपेंडेंट आहे ना, तर ती पारू आहे. अगदी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवू शकतो. या जगात आई बाबांनंतर जर इतकं जवळचं, इतकं हक्काचं जर कोणी असेल ना, तर ती म्हणजे पारू. अँड ट्रस्ट मी, अशी मैत्रीण मिळायला ना नशीब लागतं. मला तर वाटतं तुम्ही दोघंही नशीबवान आहात. म्हणजे आजकालच्या जगात अशी मैत्री कुठे बघायला मिळेल. एक्झॅक्टली. पारू आणि माझं नातंच वेगळं आहे. म्हणजे यु नो, असं कसं सांगू तुला, सेल्फलेस. पारू पारू खरंच निस्वार्थी आहे. म्हणजे जरा पण स्वार्थी नाही यार ती. आम्ही दोघे एकमेकांसाठी कधीही धावून जाऊ शकतो आणि म्हणूनच आमची मैत्री खूप चांगली आहे. आय एम सो हॅपी फॉर यू.
आणि हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नको, इकडेच आजूबाजूला असेल ती कुठेतरी. हो पण शोधलं पाहिजे तिला. आज जाऊन बघूया. हा चल चल. चल लवकर, कोणी येत नाही ना. काढ 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 सिगरेट काढ. अरे लायटर दे. लायटर नाही रे माझ्याकडे. काय अरे असं काय करतो हरीश तू? सिगरेट ठेवतो, मग लायटर ठेवायला काय होतं तुला? कमाल करतो यार दादा. सिगरेट मी ठेवतो ना, मी आणून देतो तुला, मग किमान लायटर तरी तू ठेवत जा तुझ्याकडे. अरे तू डोक्यावर पडलाय काय? जिथून सिगरेट घेतो तिथेच लायटर मिळतो. आणायला काय होतं? तसंही तुला कुठे खर्च करायचे पैसे. आणि एक मिनिट, तू मला शिकवणार आहेस? मोठ्या भावाला शिकवणार आहेस? मोठा भाऊ शिकवत नाहीये, मी फक्त एवढं म्हणतोय की यार सिगरेट मी आणतो ना नेहमी. हरीश, हा अरे कोण होती रे ती? मला खरंच माहित नाही कोण होती ती. आणि इतक्या रात्री यावेळी ती इथे काय करते? मला नाही माहित. चेहरा का लपवला होता तिने? थांब थांब थांब, काहीतरी गडबड आहे हरीश. हा आणि दादा, या गडबडीचं सोल्युशन माझ्या डोक्यात आहे. काय? दादा मला ना भन्नाट आयडिया सुचली आहे. काय बोलतो? हो हे बघ, मी एक स्टार्टअप सुरू करतो. अरे ऐक तर, अरे माझी आयडिया तर ऐकून घे. हे बघ, मी एक स्टार्टअप सुरू करतो फेस रेकग्नायझेशनचा. हो अरे कमाल आयडिया, मी तुला सांगतो ना, भन्नाट आयडिया चालेल. ऐक ना. हरीश हरीश, अरे तुझ्या या स्टार्टअपच्या आयडिया ऐकून माझं डोकं आधीच भांबवलंय रे. आधीच एकतर लायटर आणायला विसरलायस तू. हं? सिगरेट प्यायचे मला. या तुझ्या आयडिया थांबव तुझ्या डोक्यात आणण्यापासून. कमाल आहे यार दादा. तू सारखा सारखा हिशोब 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 करतो, त्याने आम्हाला इरिटेट होतं. त्याचं काय? हा चला, निदान हे तरी तू मान्य केलंस की मी आता तुझ्यामुळे इरिटेट झालोय. दादा, तू आता माझ्यासोबत भांडणार आहेस का? चल, तुझ्यासोबत कशाला भांडू? तू काय केलंस तर भांडेन, तू काय करतच नाही. कशाला भांडू तुझ्यासोबत? हरीश, मी तुझा मोठा भाऊ आहे. हात काढ माझ्या खांद्यावर. जा. मी हात ठेवलंच नाही आहे, तूच काढ. काय? अरे भाऊजी, काय इथे काय करताय? मॉर्निंग वॉक साठी निघालो होतो आम्ही. मॉर्निंग वॉक, नाईट वॉक. हा नाईट वॉक. ते काय आहे भाऊजी, जेवण जास्त झालं ना, त्यामुळे ते पचवण्यासाठी जरा चालायला निघालो होतो बाहेर. तुम्ही काय लायटर शोधताय? लायटर? हरीश, नाही मी नाही. लायटरची आम्हाला काय काय गरज? गरज आहे? नाही हरीश, दादा मी नाही. हे बघ, जिस खेल में तुम अभी उतरे हो उस खेल के हम ना पुराने खिलाड़ी हैं। भाऊजी, हा कधी कधी भाऊजी लायटर. कसं वाटलं सरप्राईज? क्या बात है, वा 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 वा. खालीच ठेवून देतो. हा कार्ड. चल. अरे चल, काय प्रिया आईस? अरे बर्फ, तुला माहितीये बर्फाशिवाय मी नाही ना घेत. मिळणार. सगळी तयारी केलेली. हा सगळी व्यवस्था केलेली आहे. करतो रे. पण मला सांग, ही सगळी तयारी केलीस कधी? का इथे येण्याआधी घरनं निघताना सगळं प्लॅनिंग करूनच निघालास? म्हणजे अरे इतक्या वर्षांनी आपण भेटतोय, या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या निमित्तानं आपली ही भेट मी कोरडी जाऊ देईन असं वाटलं का तुला? वाटते तुला? अरे नाही रे, तुझ्याबद्दल खात्री आहे मला रे. बोल किती? 1 2 3 4. वय झालं रे तुझं श्री, वय झालं, विसरलास तू तेवढंच राहिलास? हो. करेक्ट. मग आणि मला एक करेक्ट. चला.
झडकवा. Cheers. तृप्त झाल्यासारखं वाटलं रे. तुला सांगू एकदम कॉलेजचे दिवस आठवले आपल्या. आठवणारच. काय विचार का गाडी का आपण त्यावेळेला चोरून दारू प्यायचो. आत्ता पण आपण चोरूनच पितो. फरक एवढाच आहे, त्यावेळेला आपण आपल्या तीर्थरूपांना घाबरायचो, आता बायकोला आणि मुलांना घाबरतोय. काही येईल श्री. काका काका अरे आईपासून लपून चोरून तुम्ही हे करताय? हो 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 करतो करतो. काय काय म्हणणं काय तुझं? पण काय रे, तुम्ही दोघं जण चोरून काय करत होतात? हा 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 बाबा, मी आईला सांगेन तुम्ही चोरून दारू पित होता म्हणून. अरे बाळा, आईला हे कधीपासून माहितीये. आम्ही तिघही कॉलेजमध्ये एकत्र नव्हतो का? पण मला सांगा, तुम्ही दोघं चोरून काय करत होतात ते मी तुमच्या बायकांना सांगू का रे? नाही दादा, आपण सिगरेट पितो हे बाबांना कळलं का रे? की आपण सिगरेट प्यायल्यानंतर बाबा तिकडे जाऊन सिगरेट ओढत असतील. तुला मी 1000 वेळा सांगितलं दादा, मीठ खातो मीठ खातो. मग तू असं काय उडतील? बाबा झोपलेले असतात तेव्हा. तरी दादा तुला मी वारंवार सांगत असतो की मीठ घेऊया, पण तू इतका कंजूस आहे की मीठ सुद्धा घेत नाही. अरे मग तू आणायचं ना, बायकोच्या पैशानीच आणतोस ना, तसंही ते पण आणायचं. अरे पण सिगरेट आणि काय काय चाललंय? खुसूर पुसूर काय चालली आहे दोघांची? नाही काही नाही. हिंमत असेल तर मोठ्याने बोल. मोठ्याने बोल. बोल ना मोठ्याने. कुठे काय? काय नाही. उलट मी म्हणत होतो की किती सुंदर दृश्य आहे, नाही काय? हो ना बाबा? नाही काय काका? आणि किती अजब योगायोग आहे. म्हणजे तुम्ही दोघं चोरून दारू पिताय आणि आम्ही तुम्हाला बघितलंय आणि आम्ही तुम्हाला पकडलंय. किती अजब योगायोग आहे, नाही का? आणि काका, बाकी म्हणतातच ना की बापाचा बूट मुलाच्या पायात यायला लागल्यानंतर त्यांच्यातलं बाप आणि मुलाचं नातं तुटून जातं आणि मैत्रीचं नातं जुळतं, नाही का? बरोबर की नाही? तसंच बाबा, आपल्यातलं मैत्रीचं नातं जुळायला पाहिजे, नाही का? बरोबर आहे की नाही? झालं पाहिजे, मी तेच म्हणतोय. अरे संतोष, तू अजिबात लाज वाटत नाही? बापासमोर दारू पितोस? हे असं नाही चालणार. म्हणजे काय? चिअर्स कर ना. श्री, मी सिरियसली बोलतोय. आपण ह्यांच्या वयात होतो तेव्हा आपण असंच करायचो ना. आणि हे घाबरतात ना, सोडून दे ना. बस बस बस. मी मदत करतो ना तुम्हाला.
घ्या, डोळं पुसा तुमचे. अहो तुम्ही पण रडताच आहेत ना, ठेवा तुमच्याकडेच. माझ्याकडे आहे माझा पदर, तुम्ही डोळं पुसा. थँक्यू. दादा माफ करा, पण एक विचारू? हा विचारा की. तुम्ही आता कशा पायी रडत होता? तुम्ही ठीक आहात ना? हा हो, मी ठीक आहे. खरं तर तुम्ही ठीक वाटत नाही आता. काही झालंय का तुम्हाला? नाही मी ठीक आहे एकदम. तुम्ही रडताना दिसलात ना, म्हणून मी विचारलं. सॉरी. हो नाही ठीक आहे. म्हणजे आता विचारलं तर विचारलं, इतकं काय. पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. आय मीन शेअर करू शकता. जाऊ द्या ना दादा, माणसाला होणारं दुःख त्यानं स्वतः सोडवून घेतलेलं असतंय. मग त्याचा त्रास झाला की माणूस रडत बसतो. शेवटी स्वभाव आहे माणसाचा. सॉरी हो मॅडम, पण म्हणजे काही कळलं नाही मला. तुम्हाला काय होतं एक्झॅक्टली? तुमचं बी प्रेम आहे ना कुणावर? पण तुमचं प्रेम तुम्हाला मिळत नाही म्हणून रडताय ना तुम्ही? तुम्हाला कसं काय कळलं? आपलं दुःख सारखंच आहे दादा. ना मी तुम्हाला यात मदत करू शकते तर तुम्ही म्हणा. आपण फक्त सहन करत राहायचं. बघा म्हणजे मला वाईट वाटत असलं ना मॅडम, तरी पण हे असं सतत रडत बसणं वगैरे मला जमत नाही. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही जास्त रडू नका. जे काय ते शेअर करा ना. हा सिद्धिराज संपतराव गाडे पाटील आहे ना, नेहमी तुमची मदत करायला रेडी आहे. दादा, एवढं मोठं नाव आहे तुमचं? हा मग विषय काय, सोपं प्रकरण वाटलं की काय तुम्हाला? बरं, तुमचं नाव काय? पारू. बस पारू? अहो सुरू नाही झालं की संपलं? नाही तसं नाही. तसं माझं पूर्ण नाव आहे पार्वती मारुती सेमसे, पण समजे मला लाडानं पारूस म्हणतात. हा किती छान असता हो तुम्ही. असं हसत राहा की कोणी अडवलंय? बघा पुन्हा सॅड झालं. हो झालंय काय सांगा की. नाही नको. अहो मॅडम खरंच सांगतोय, सांगा ना, मन मोकळं होईल तुमचं. ठीक आहे दादा, मी आता तुम्हाला जे काय बी सांगणार आहे ते प्लीज तुम्ही कुणाला बी सांगू नका. हो नाही तुम्ही काळजी करू नका. माहित नाही का, पण आज माझं दुःख व्यक्त करावंसं वाटतंय. माझं ज्या मुलावर लई प्रेम आहे त्याच्या बरोबर माझं लगीन झालं आहे.
आणि आता त्यांचा साखरपुडा एका दुसऱ्याच मुलीसोबत होणार आहे. काय? अहो मग तुम्ही इकडे काय थांबलाय? हो जा, थांबा तर साखरपुडा. नाही आता ते शक्य नाही. अहो असं कसं शक्य नाही बोलते? मला सांग कधी आहे साखरपुडा? चला थांबूया आपण. नाही दादा, हे बघा, तुम्ही असं काय बी करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. या गेटच्या आतमध्ये जो महाल आहे ना, त्या महालात त्यांचा साखरपुडा होणार आहे. माझा साखरपुडा आहे? मला इथे अजिबात तमाशे नको आहे. आणि आज काय तो संगीत का काय तो कार्यक्रम बी होता. समधी तयारी झाली. आता कुणीच काय बी करू शकत नाही. एक मिनिट थांबा. म्हणजे त्याचा साखरपुडा या पॅलेसमध्ये? होय. आमचं खूप जवळचं आणि घट्ट नातं आहे. आणि हे सगळं तुला कशाला सांगू आम्ही? म्हणजे अंजलीचा साखरपुडा पारू ज्या मुलावर प्रेम करतोय त्याच्याशी होतं, आणि त्याचं जर पारूशी आधीच लग्न झालं असेल आणि आता तो अंजलीशी साखरपुडा करणार असेल ना, तर तो खूप वाईट माणूस आहे. ही तर फसवणूक आहे. म्हणजे त्या मुलाने आधी या भोळ्या मुलीला फसवलं आणि आता तो अंजलीला फसवायला निघालाय. मी हे होऊ देणार नाही. मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हा साखरपुडा होऊच देणार नाही. दादा नाही हे बघा, तुम्ही असं काय बी करू नका. माझी विनंती आहे. अहो काय बोलताय मॅडम? तुम्ही, तुमचा नवरा आहे ना तो? वय अहो आणि तो दुसरं लग्न करायला चाललाय. वय अहो वय काय करताय तुम्ही? माझं लई प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांना त्यांच्या आईला त्रास होईल असं काय बी नाही करायचं मला. अहो मात्र आपण आदित्य आणि अंजलीचा साखरपुडा थांबवणार आहोत हे जर पारू मॅडमना सांगितलं तर कदाचित हे त्या होऊ देणार नाही. दादा हं? कसला विचार करताय तुम्ही? खरं सांगू तर आपलं दुःख खरंच सारखं आहे. म्हणजे माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे आणि आपलं पहिलं प्रेम हे होते. ते म्हणतात ना, पहिली नजर में प्यार, अगदी तसंच. खरं सांगू का, म्हणजे ती समोर आली ना, सुचणंच बंद होतं मला. आजूबाजूला सगळं थांबलंय असं वाटतं. मी काही दिवस तिचा पाठलाग केला, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण आई शपथ सांगतो मॅडम, मला कधीच त्रास द्यायचा नव्हता तिला. मला फक्त बोलायचं होतं तिच्याशी ओळख वाढवायची होती, एवढंच. आणि एक दिवस तिला सांगायचं होतं की आपल्याला तू खूप आवडतेस, लग्न करायचंय तुझ्याशी. मग काय, मला आजच कळलं की तिचं एका दुसऱ्या मुलाशी लग्न होतं. काय? एका सेकंदात सगळ्या स्वप्नांचा चुरडा झाला. दादा हे बघा, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी असेल. अहो मॅडम, कुठल्या जमान्यात राहता हो तुम्ही? हे नियती वगैरे असं काही नसतं. सगळं आपल्या हातात असतं. आपण जे ठरवतो ना तसंच घडतं आणि तसंच घडायला हवं. मी आता काही करून माझं नशीब बदलणार आहे. मला जे हवंय ना तेच करणार आहे. मी आता गप्प आहे कारण परिस्थिती माझ्या हाताबाहेर आहे, पण कधी ना कधीतरी ती हातात येईलच ना.
त्या दिवशी हा सिद्धिराज गाडे पाटील गप्प बसणार नाहीये. म्हणजे सत्य. हा हा येतो. मॅडम मला निघावं लागेल, पण तुम्ही माझा फोन नंबर घ्या ना. कशा पायी? त्याचं काय आहे की हा सिद्धू आहे ना, नेहमी कोणाला गरज असली की लगेच धावून येतो. आणि आज पहिल्यांदा मी रडत असताना तुम्ही माझ्या हेल्पसाठी आलात, मला धीर दिलात. खरं सांगू मॅडम, तुम्ही ना एकदम माझ्या सिंचनाताई सारख्या आहात. हा एकदम डिट्टो सेम. मॅडम तुम्हाला आयुष्यात कधीही काही हेल्प लागली ना, हा सिद्धू तुमच्यासाठी धावून येईल बघा. तुम्ही नंबर घ्या माझा, तुम्ही मला कधीही फोन करू शकता बिनधास्त. नाही, आत्ता माझ्याकडे फोन नाही. नो प्रॉब्लेम. मग तुमचा नंबर मला द्या. 7-22. ठीक आहे मॅडम, मी येतो. तुम्हाला सोडू का कुठे? नाही नको, आतमध्येच जायचं आहे मला. नक्की ना? ठीक आहे, येतो.